काल आपण बघत होतो सेक्शन फर्स्ट लँग्वेज स्टडी क्वेश्चन पेपर मधला प्रश्न पहिला ए, क्वेश्चन फर्स्ट ए, डू एज डायरेक्टेड. मी तुम्हाला काल सांगितलं डू एज डायरेक्टेड म्हणजे काय, सांगितलं त्याप्रमाणे करा. क्वेश्चन नंबर एक मधलं ए, अटेम्प्ट एनी 4. तुम्हाला खाली 6 क्वेश्चन दिले आहेत. 6 पैकी तुम्हाला किती करायचे आहेत? फक्त 4 करायचे आहेत आणि खूप सोपं आहे ते. सगळे पुस्तकामधले शब्द आहेत. आपण या ठिकाणी जवळजवळ 52 किती 52 शब्दांची तयारी करणार आहोत. ते 52 शब्द झाल्याच्या नंतर मला असं वाटतं की तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त शब्द येणार नाही. परीक्षेमध्ये ते आले आले तुम्हाला समजेल आणि तुम्ही लिहाल अशी मला खात्री आहे. चला तर बघूया क्वेश्चन नंबर 1 ए, सेक्शन फर्स्ट लँग्वेज स्टडी. लक्षात ठेवा त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 1 मधला ए काय म्हणतोय, डू एज डायरेक्टेड. डू एज डायरेक्टेड किती करायचे ते, अटेम्प्ट एनी 4. दिलेले किती आहेत? 6 दिलेले. त्याच्यापैकी आपल्याला 4 करायचे आहेत. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स. यस सर, यस सर. Complete the following words by using correct letters. पाच पाचच्या ब्लॉक मध्ये तुम्हाला देतो. कालच्या प्रश्नपत्रिकेमधला पुन्हा एकदा लिहून घ्यायचं आहे. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स म्हणजे काय, म्हणजे काय, खाली दिलेले शब्द जे आहेत त्याच्यामधलं एक अल्फाबेट काढून टाकलंय. किती अल्फाबेट? एक अल्फाबेट. अल्फाबेट कोणते? A to Z पर्यंत 26 अल्फाबेट. ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. याच्यापैकी एक अल्फाबेट ह्या शब्दामधलं काढलेलं आहे. ते तुम्हाला पूर्ण करायचे. त्याचे असे दिले 4. ते 4 पूर्ण केल्याच्या नंतर तुम्हाला पूर्ण 2 मार्क मिळणार आहे मित्रांनो. एवढं सोपं आहे. आणि सगळे शब्द कुठलचे आहेत? आपल्या कोर्स बुक मधले. त्यानंतर बघा पहिला या ठिकाणी देतोय मी तुम्हाला, कोणी बोलायचं नाहीये. शंभर टक्के तुम्हाला जमणार मला माहिती आहे. आणि हे 2 मार्क तुमचे कोणीही थांबवू शकत नाही. आणि चौथा आहे हे 4ही शब्द आहेत. याच्यातला एक अल्फाबेट गाळून टाकलाय, तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. पहिला प्रश्न जातो अल्फियाला. अल्फिया सांग पहिल्या शब्दामध्ये काय करायचंय, काय लिहायचंय? एन. बरोबर आहे. म्हणजे कोणता शब्द आहे तो पूर्ण वाचा. कॉर्नर. दुसरा अल्तमश ओ, काय होईल तो? फोकस. तिसरा एल, काय होईल तो शब्द? फक्त एक अल्फाबेट टाकले तुम्ही आणि 2 मार्क घेतायत. चौथा ट्रॅफिक. इजंट इट? चला लिहा पटकन, मग 5-5च्या ब्लॉक मध्ये देतो. मित्रांनो विषय काय माहितीये का तुम्हाला, की आपल्याला उत्तर येतं. इंग्रजी ही आपली भाषा नसल्या कारणाने आपल्याला काय होतं, प्रश्न कळत नाही. काय कळत नाही? प्रश्न जर समजला तर 100% आपलं उत्तर येतात. जसं आता तुम्हाला हा प्रश्न कळाला, डू एज डायरेक्टेड सांगितल्याप्रमाणे करा. आणि खाली काय सांगितलं, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर. तुम्ही हे 4 शब्द 1 मिनिटामध्ये केलेत. बरोबर आहे. आपल्याला पहिल्या प्रश्नाला 12 मिनिटं दिलेले आहे. जर तुम्ही या 52 शब्दाची प्रॅक्टिस जर केली तर या 52 शब्दाच्या पलीकडे तुम्हाला शब्द येणार नाही. 100% गेल्या गेल्या तुम्ही लिहाल. आणि 12 मिनिटाचा प्रश्न जो आहे तो तुम्ही किती मिनिटात संपवणार? 8 मिनिटात संपवणार, मला खात्री आहे. बघा दुसरा प्रश्न मी तुम्हाला देतोय. काय मित्रांनो दुसऱ्यामध्ये पहिलं,
मी वाचत यामुळे नाही आहे, कारण वाचलं तुम्हाला समजून जाईल ना त्याचं उत्तर. चला पटकन, कोण सांगत? इतका वेळ लागायला नको मित्रांनो. साईड देऊ. चला पहिल्याच सांगा. सूरज. ए काय होईल तो शब्द वाचा. ए स्टार्ट. दुसऱ्याच्या मध्ये स्लेव. सांगा काय. ए स्लेव. तिसऱ्याच्यात नीट सांगा काय. ई काय झालाय तो. ग्रेट. चौथ्याच्यात आर बरोबर आहे. काय बरोबर आहे. फोर्स. झाले का चारही शब्द. किती सोपे आहेत ते. आणि किती मार्क मिळणार याला. आणि मी जे 52 शब्द सांगणार आहे त्या 52 शब्दाच्या पलीकडे कदाचितच येणारच नाही. कळलं की नाही कळलं. नुसतंच कळलंय. लिहा पटकन. पहिला प्रश्न मी तुम्हाला सांगितला होता, त्यातले पहिले उदाहरण करून दाखवले. कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर. याच्यामध्ये आता 5 दिलेले आहेत. अगोदर आपण 4 घेतले, आता हे 5 दिलेत. एका याच्यामध्ये 4-4 आहेत. म्हणजे किती किती तुम्हाला शब्द मिळाले. 20. पहिले अगोदरचे 4 ना आता हे 20 किती झाले. 24. 24 शब्दाची प्रॅक्टिस तुमची आता होते. याचे उत्तर तुम्हाला सांगायचे. पहिलं उत्तर सांगेल सूरज. सूरज. ई काय होईल ते. फ्रेंड. दुसरं बोला पटकन सांगायला. हा काय नाही. गुड्स. तिसरं जी काय होईल मग ते. लार्ज. चौथं स्पोर्ट. सॉरी स्पोर्ट. सोपं आहे का नाही. ड्रीम. चौथं कॅच. नाही दमा सगळे आलफिया तू सांग. इथे एल कोण सांगता. सांगा पटकन. इथे आर. BRAVE ब्रेव. जे शब्द येत नाही त्याची प्रॅक्टिस करा. नंतर शेवटी EARLY अर्ली. नंतर महेक तू सांग. सांगा पटकन. यू. नंतर यंगच्या नंतर मनी. मनी इज पॉवर. THO. सांगा सांगा सांगा. S इज द राईट. एस कोण बोललं. नंतर P काय होईल ते. टॉपिक. याची प्रॅक्टिस करायची बरं का. सक्सेस. यू सक्सेस. चाइल्ड. करेक्ट. L स्लोली. बरोबर आहे. स्मार्ट. बरोबर आहे. अर्थ. बरोबर आहे. आता हे सांगा. THR काय येईल तिथं. थ्राईव्ह. हा शब्द पाठ करा. येत नाहीये ना मग त्याला 10 वेळेस करा. काय प्रॉब्लेम नाही. वर्ल्ड. ब्लँक. फक्त याच्यामधले किती शब्द आले नाही तुम्हाला. 2 शब्द आले नाही. बाकीचे सगळे शब्द तुम्हाला सोडवता आले. याची एकदा प्रॅक्टिस करा पुन्हा घरी गेल्याच्या नंतर. 100% सांगतो मी जे शब्द सांगतोय 52 त्या 52च्या पलीकडे येणार नाही. तर पुस्तकातले सगळे शब्द काढलेत मी आणि सगळे शब्द मी तुम्हाला देतोय. याच्या व्यतिरिक्त येणार नाही. झालं चालू. चला कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड बाय युजिंग करेक्ट लेटर मध्ये आपण अगोदर किती बघितले. 6 बघितले. 6 24. आता आपण किती बघतोय. 20. किती होत आहेत. 44. चला पटकन सांगा. तुमच्या पुस्तकातलं एन काय होतं उच्चार.
लंगूर. पुढे सांगा. क्रुएल, CRUEL, क्रुएल. मग आलं नाही ना, मग याची प्रॅक्टिस किती वेळेस कराल? कमीत कमी 5 ते 10 वेळेस कराल. पुढचं लंच. पुढचं टी. टी बरोबर आहे. बेटर. नंतर लाईट. जे आलं नाही त्याची प्रॅक्टिस करा बरं का, मी आताच सांगतोय. प्राइस. नंतर बंडल. नंतर SW, स्वीपर. हा कशातला स्वीपर शब्द आलेला मला सांगा बरं जरा. द बॉय हु ब्रोक द बँक मधला शब्द. मी तुम्हाला काय सांगतोय, तुमच्या कोर्स बुक मधले शब्दार्थ आहे. लंगूर कुठला शब्द आहे? लंगूर कोणत्या धड्यातला आहे? कोणत्या लेसन मधला आहे? हा एन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड मधला शब्द आहे. हा शब्द कुठलचा आहे तुमचा? मी आता सांगितलं स्वीपर. द बॉय हु ब्रोक द बँक. चला पुढे सांगा पटकन. चेन. पुढे याची प्रॅक्टिस करा, तुम्हाला आलं नाहीये. पुढे स्टँड. WO. प्रॅक्टिस करा बरं का याची, तुम्हाला 2-3 शब्द आले नाही. वर्कर. नंतर साऊंड. PLACE, प्लेस. मग काय येईल इथं? ओ, मन. पुढे सांगा पटकन. राईट. RIGHT, राईट. सूरज बरोबर आहे. शेवटचा शब्द सांगा. येणार नाही तुम्हाला, मला माहिती आहे. यू. इक्वल. काय येईल? याच्यामधले जवळजवळ 5 ते 6 शब्द तुम्हाला अवघड गेले. याची प्रॅक्टिस करायची कमीत कमी 5 वेळेस. याच्यानंतर जे 2 आहे, आता 44 पर्यंत आलो. आता किती राहिले आपले? 8. म्हणजे मी अजून 2 प्रश्न तुम्हाला देणार आहे. मग 8 जे आहे ते रॅपिड राऊंड आहे. कोणता राऊंड आहे? रॅपिड. अगदी फास्ट याच्यामध्ये उत्तर द्या, ज्याला देता येईल त्याला. मी सूरजचं नाव घेणार नाही, मी तुमचं अल्तमतचं नाव घेणार नाही, मी कोणाचंच नाव घेणार नाही, मी आपलं काय नाव, मानवचं नाव घेणार नाही, मी अल्प्याचं नाव घेणार नाही. मी काय करणार आहे? रॅपिड राऊंड. ज्याला उत्तर देता आलं त्यांनी. शेवटचे 2 प्रश्न. ह्या 2 प्रश्नांमुळे प्लीज बोलू नका. लास्ट वन बोलू नका. शेवटचे 2 प्रश्न रॅपिड राऊंड आहे. ज्याला येतं त्यांनी उत्तर द्यायचं. फास्ट. स्मॉल. बरोबर आहे. दुसरा काय? दुसरं सांगा पटकन. ऍक्च्युअली माझ्याकडूनच चुकलंय ते. हा पूर्ण शब्द लिहिला गेला, हा जी गाळायचा होता. सॉरी हा. अँग्री. पुढे एन. ॲनिमल. बरोबर आहे. चेंज. बरोबर आहे. ग्रुप. बरोबर आहे. क्लिअर. बरोबर आहे. थिंग. बरोबर आहे. MARCH. मार्च. बरोबर आहे. व्हेरी गुड. आता जे आपले 52 वर्ड झालेत, त्या 52 वर्ड ते 52 वर्ड जे आहेत ते कशातले? पुस्तकातले, आपल्या टेक्स्ट बुक मधले, आपल्या कोर्स बुक मध्ये. ऍक्च्युअली त्याला टेक्स्ट बुक म्हणत नाही, त्याला कोर्स बुक म्हणतात. त्या कोर्स बुक मधले आहेत. याची एवढीची 52 ची प्रॅक्टिस केली, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला येणार नाही. त्यामुळे घरी गेल्याच्या नंतर हे शब्दार्थ उद्या येताना व्यवस्थित, ज्याला येतं त्यांनी पण, ज्याला नाही येत त्यांनी पण 3-3 वेळेस लिहून आणायचं. किती वेळेस? ते पण वाचून.